नमस्कार, न्यूज 21 देख रहे हैं आप और मैं हूं आपके साथ अखिल। अब खबरें अन्य राज्यों से। नगर परिषद चुनाव की सरगर्मी के बीच शिवसेना शिंदे गुट के लोकसभा प्रमुख जेकी रावलानी ने आज भाजपा का दामन थाम लिया। रावलानी की पत्नी के लिए नगराध्यक्ष पद का टिकट न मिलने की आशंका के चलते यह निर्णय लिया गया। राजनीतिक विश्लेषकों का कहना है कि यह कदम शिंदे गुट के लिए बड़ा झटका है। वहीं विधायक नरेंद्र भोंडेकर ने रावलानी पर रेत माफिया होने का आरोप लगाते हुए उनकी आलोचना की। इस फैसले के बाद आगामी नगर परिषद चुनाव में समीकरण बदलने की संभावना जताई जा रही है। भंडारा से हंसराज की रिपोर्ट। अत्यंत अहंकारी झाले आहेत, त्यामुळे मी आता शिवसेना सोडतोय। माझा 16-17 वर्षाचा जो राजकीय प्रवास आहे तो मी सोडतोय। काय असं अहंकार आणि कुठल्या एखाद्या विषयामध्ये तुम्हाला ते दिसून आलं? आता मागील काही दिवसापासून जसं सगळ्यांना माहीत आहे, मी भंडारा पालिका ही ओपन कॅटेगरी म्हणून येणार असं वाटत होतं, म्हणून मी तयारी केली होती नगराध्यक्षपदासाठी। आणि त्यामुळेच त्यांनी आता पक्षात राहूनही माझे जे मला कसा त्रास देता येईल ते प्रकार त्यांनी सुरू केलेले होते आणि ते सगळे माहीत होत होते। तर त्याला त्रासून एकदा विचारून बाबा तुम्ही सोबत या आणि हेही काम करता, तर एकतर आता दोनच पर्याय उरलेले होते का आपण उमेदवारी सोडावी किंवा पक्ष सोडावा। पक्ष सोडायचा निर्णय घेतला। आमदार साहेबांनी तुमच्यावर एक अत्यंत टीका केली आहे की जॅकी रावलानी हे रेती माफिया आहेत आणि रेतीच्याच कामावर तुमचं अवलंबून चालतं। कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे? माझ्या अगोदर तर मी तुम्हाला सांगतो, रेती हा माझा व्यवसायच नाही आहे। मी मूळ व्यवसायी आहे जुना, आणि मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरशिपचे काम करतो आणि रेतीच्या माझ्या एकही रेतीच्या आपण काम करत नाही। हो, आमदार साहेबांच्या काही रेती तस्करांसोबत जे होते ते मी मध्यस्थी होतो, पण ते आमदार साहेबांसाठी, माझ्यासाठी नाही। सध्या सोशल मीडियावरील फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर काही कार्यकर्त्यांकडून ट्रोल केलं जात आहे। कसं पाहता आणि याचं काय तुम्ही उत्तर आता त्यांना देणार? आपण ते जर कमेंट्स बघितले तर त्याच्यात कार्यकर्ते नाही आहेत, सगळे पगारी माणसं आहेत, त्याच्यात कार्यकर्ते नाही। 90% शिवसेनेचे कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करतात, माझे त्यांचे खूप चांगले रिलेशन आहेत। आमच्यात काही वाद नाही, पक्षात काही वाद नाही, शिंदे साहेबाचा काही वाद नाही। फक्त हे आमदार साहेबांचा जो अहंकारी म्हणजे काय, त्यांना स्वतःच्या पत्नीला उमेदवारी द्यायची आहे। रोस्टरला त्याच दिवशी त्यांनी डिक्लेअर करून टाकला का माझी पत्नी उमेदवार राहणार। त्याच्यात माझं फक्त इतकं म्हणणं होतं, SC कॅटेगरीमध्ये जर तुम्ही आमदार बनाल आणि ओपन कॅटेगरीमध्ये जर तुम्ही घरची बहिणीला तुम्ही लढवणार, हा काही योग्य मेसेज जाणार नाही। आपल्याकडे पुष्कळ कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी तर जे कार्यकर्त्यांमध्ये संभावित 5 नाव टाकले, त्याच्यात 4 पार्सल आहेत। त्यांना बाहेरचे लोक योग्य वाटतात आणि मी 17 वर्षापासून काम करतो, त्यांना मी संभाव्य उमेदवार म्हणूनही दिसत नाही। याच्यात काय बोलायचं? असं आता भाजपमध्ये काही आपल्यासोबत कमिटमेंट झाले आहेत का की येणाऱ्या निवडणुकीत आपण असणार किंवा पक्षाची काय कुठली मोठी जबाबदारी आपल्याकडे देणार आहे? भाजपमध्ये मला निवडणुकीकरिता जे आश्वासन मिळाले आहे ते लवकरच तुम्हाला मी सांगणार। आणि मी वारंवार पक्ष बदलणारा माणूस नाही आहे। मी जिथं असतो तिथं पूर्ण इमानदारीने काम करतो। भाजप जे जबाबदारी देईल ते पूर्ण निष्ठेने मी काम करेन।